नवाब मलिकांची मिलिंद नार्वेकरांसोबत सहज आणि अनौपचारिक चर्चा। चर्चेच्या दरम्यान आलेल्या राहुल नार्वेकरांनी देखील केली विचारपूस आणि हाय हॅलो। मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भेट। कशाबद्दल चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्या। जयंतरावांना त्यांची इच्छा असेल तिकडे घेऊन जायला तयार। अजित पवारांनी घेतली जयंतरावांची फिरकी। विधिमंडळामध्ये आज दुपारी 4 वाजता टीम इंडियातील 4 खेळाडूंचा सत्कार। सोहळ्याचं निमंत्रण विधान परिषद आमदारांना न गेल्यानं मोठा गदारोळ। अखेर उपसभापतींनी स्वतः दिलं निमंत्रण। संभाजीनगरमधील भाजपचे नगरसेवक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार। माझाच्या बातमीनंतर भाजपमध्ये खळबळ। दानवे आणि सावेंकडून पक्ष न सोडण्याची विनवणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील 1,14,000 शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला। 70% शेतकऱ्यांचा विमा फेटाळल्याच्या बातमीनंतर मोठा दणका। अतिवृष्टीग्रस्तांचे पैसे महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचं उघड। एबीपी माझाच्या बातमीचा विरोधी पक्षांकडून दखल। विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करणार। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणारा हिंगोलीमधील ग्रामसेवक निलंबित। तर रुग्णालयातील अस्वच्छतेवरून बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण मध्यरात्रीमध्ये पदमुक्त। $288 उभे करायचे की 288 पाडायचे हे 13 जुलै नंतर ठरवणार। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी उद्यापासून शांतता जनजागृती रॅली। संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पार केला रोटी घाटाचा अवघड टप्पा। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषामध्ये वैष्णवांचा महामेळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।